नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। 16 जानेवारी बुधवार संबंधीच्या महत्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत। सर्वात पहिली न्यूज शिक्षण क्षेत्राशी महत्वाची आहे। आता नुकतंच आपण 10% आर्थिक दुर्बलांसाठीचं खुल्या प्रवर्गातील आरक्षण याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे संसदेने। आणि शिक्षण क्षेत्रामध्ये 2019-2020 म्हणजे या वर्षापासूनच हे 10% जे काही खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांसाठीचं आरक्षण आहे ते लागू करण्यात येणार आहे। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की देशभरातील उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठ याच्यामध्ये 25% जागा वाढवण्यात येणार आहे। म्हणजे हे जे 10% आरक्षण लागतंय, ह्या आरक्षणामुळे इतर मागासवर्गीय किंवा इतर दुसऱ्या कुठल्याही गटावर किंवा त्यांच्या जागांवर अतिक्रमण होणार नाही याची काळजी घेणार आहोत, असं प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलेलं आहे। सो दॅट ह्या वर्षापासून हे आरक्षण लागेल, प्लस 25% जागा वेगवेगळ्या शिक्षण संस्था आणि विद्यापीठांमध्ये वाढतील। दुसरं महत्वाचं म्हणजे काय, राज्यातील शिक्षकांसाठीही 7वा वेतन आयोग लागणार आहे आणि याच्यासाठीचा 50% वाटा हा केंद्र सरकार उचलणार आहे। सो ही एक महत्वाची बाब। 7वा वेतन आयोग 2016 1 जानेवारी 2016 पासून लागणार आहे। जवळपास 3 वर्षाचा जो काही हे आहे 16, 17, 18 तो 3 वर्षाचा फरक मिळेल याच्यामध्ये। आपण ऑलरेडी 7व्या वेतन आयोगासंबंधी बऱ्याच न्यूज बघितल्या होत्या आधी। याच्यासाठी समिती पण आपण बघितली, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ही समिती कुठली होती। ओबीसी भटक्या विमुक्त जातींसाठीच्या तरतुदी राज्य सरकारने केलेल्या आहेत। 736 कोटीचं पॅकेज आहे आणि याच्यात महत्वाच्या काही योजना किंवा महत्वाच्या तरतुदी शिष्यवृत्ती आहेत त्या आपण बघूयात। सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, ओबीसी प्रवर्गातील 5वी ते 7वीच्या विद्यार्थिनींना 60 रुपये प्रतिमाह, 8वी ते 10वीच्या विद्यार्थिनींना 100 रुपये प्रतिमाह शिष्यवृत्ती देण्यात येईल। 10 महिन्यांसाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येईल वर्षभरातून। ही शिष्यवृत्ती ऑलरेडी भटके विमुक्त आणि विशेष मागास प्रवर्गातील मुलींसाठी लागू आहे। आता हिला एक्सटेंड केलेली आहे ओबीसी करता आणि जवळपास 18 कोटी एवढं वार्षिक याच्यामध्ये बर्डन येणार आहे। सो ही एक महत्वाची बाब आहे। सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, दुसरी एक आहे सावित्रीबाई ज्योतिबा फुले शिष्यवृत्ती योजना म्हणून एक दुसरी योजना पण आहे। ती शिष्यवृत्ती म्हटल्यानंतर हा सावित्रीबाईंचा जो काही आता ही विद्यार्थिनींसाठीची आहे, ती एक योजना आहे की जी एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलामुलींसाठी 12वी नंतरचं जे काही उच्च शिक्षण असतं त्याच्यासाठीची योजना आहे। येत्या शुक्रवारी म्हणजे 18 तारखेला आपण ऑलरेडी योजनाचं वर्कशॉप घेणारच आहोत। सो तिथं आपण या सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन। त्याच्यानंतर 36 शासकीय वसतिगृह आपण सुरू करतोय। प्रत्येक जिल्ह्यात एक शासकीय वसतिगृह की विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग मुलामुलींच्या शैक्षणिक गरजेकरता त्या गरजा समोर ठेवून आपण 36 शासकीय वसतिगृह उभे करणार आहोत, ज्याच्यासाठी 50 कोटीचं अनुदान शासनातर्फे देण्यात आलेलं आहे। सो ही एक महत्वाची बाब आहे की मुलामुलींना जिल्हा स्तरावर अशा पद्धतीने हॉस्टेल मिळणं। गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 1 लाखांचा पुरस्कार, त्या पुरस्काराचं नाव आहे वसंतराव नाईक पुरस्कार। आता राज्यातून 10वी आणि 12वी परीक्षेला जे काही प्रथम येणार आहेत त्यांच्यासाठी ओबीसी मुलामुलींकरता 1 लाखाचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे। बघा ही जी काही स्कीम आहे ती ओबीसी साठी। आता हे एवढं असं ओबीसी भटके विमुक्त काय चालू आहे, तर खुल्या प्रवर्गाला आरक्षण देण्यात आलेलं आहे, मराठा आरक्षण देण्यात आलेलं आहे। मग अशा सगळ्या गोष्टी समोर ठेवून राज्य सरकार आता की बाकीची लोक नाराज होऊ नयेत त्याच्याकरता हे सगळा उपद्व्याप करण्यात आलेला आहे। सो चांगली बाब आहे, सर्वांना काहीतरी भेटलं। राज्यातील 10वी आणि 12वी पहिला येणारा ओबीसी मुलामुलींकरता 1 लाखाचं परीक्षण, विभागातून प्रथम येणाऱ्याला 51,000चं बक्षीस आहे। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाद्वारे उद्योजक बनू बघणारे आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील जे काही तरुण आहेत त्यांना आर्थिक सहाय्य पुरवण्यासाठीची योजना राबवण्यात येणार आहे। सो हे एक नाव लक्षात ठेवा, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे। दुसरं महत्वाचं, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं, अशी कुठली योजना आहे केंद्र सरकारची की जिच्यामध्ये जे तरुण आहेत, एसटी, एससी, महिला, ज्यांना उद्योजक बनायचंय त्यांना फायनान्स केलं जातं किंवा त्यांना आर्थिक दृष्ट्या मदत केली जाते। ती कुठली योजना आहे की जी न्यूजमध्येही होती। या सर्व योजना शुक्रवारी आपण घेणार आहोत, तरी तुम्हालाही माहीतच असणार आहे मोस्ट प्रॉब्ली। तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, नसली तर शुक्रवारी आपण क्लिअर करूयात। प्राध्यापक पी बलराम समिती, यूजीसीने 4 सदस्यीय समिती स्थापन केलेली आहे। ही प्राध्यापक बलराम समिती जी आहे ती पीएचडी मार्गदर्शक नियमावलीत बदल करण्यासाठीची आहे।
की आता संबंधीची जी काही पीएचडीची मार्गदर्शक नियमावली आहे त्याच्यामध्ये काळानुरूप कुठले बदल केले गेले पाहिजेत यासाठीची ही समिती असणार आहे। याच्यामध्ये मार्गदर्शकाचं वय, कार्यक्षमता, अनुभवाचा विचार ह्या अशा इत्यादी बाबींवर विचार करून त्याच्यात काय चेंजेस करता येतील ते बघितलं जाईल। युजीसी बद्दल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात की युजीसी स्थापना कधी झाली, युजीसीचं वाक्य कुठलं आहे, नेमकं बोधवाक्य, युजीसी स्टॅट्युटरी बॉडी आहे की नॉन स्टॅट्युटरी बॉडी आहे, युजीसीचा उद्देश काय आहे। बघा आपण हे युजीसी इतक्या वेळा बघितलं आहे की आता तुम्ही जर कंटिन्युअस फॉलो करत असाल तर हे परत परत हे एकदम कॉन्क्रीट होत जातं। बघा ह्याच गोष्टी परत परत येत असतात, मेन्सलाही एचआरडी मध्ये याचा फायदा होतो। शैक्षणिक गुणवत्तेचा असरचा अहवाल आलेला आहे महाराष्ट्र राज्याचा, याचं 13वं वर्ष आहे हे या अहवालाचं, 2018चा अहवाल। शिक्षण मंत्री तावडेंच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं, प्रकाशन करण्यात आलं अहवालाचं। राज्यातल्या 990 गावात यांनी पाहणी केलेली आहे आणि त्याच्यामधून एक महत्वाची गोष्ट समोर आली ती म्हणजे काय की झेडपीच्या ज्या शाळा आहेत त्यांची स्थिती खासगी शाळांपेक्षा खूप चांगली आहे। प्रथम या स्वयंसेवी संस्थेकडून पण राज्यातील प्राथमिक आणि उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची पाहणी करता येते। सो प्रथम एक महत्वाचं आहे। आता यांनी दिलेलं आहे बघा उदाहरणं, म्हणजे त्या अहवालातले महत्वाचे जर बघितले आपण तर भागाकाराचं गणित 5वीच्या विद्यार्थ्यांना जर दिलं तर जिल्हा परिषदेतल्या शाळेमध्ये 31.7% लोकांनी हे केलं तर खासगी शाळेत फक्त 28%, म्हणजे जिल्हा परिषदची कंडिशन चांगली आहे ना। जिल्हा परिषद शाळांमध्ये मोस्ट प्रॉब्ली ते सरकारी म्हणून बघितलं जातं, पण जिल्हा परिषद ह्या शाळांचं जर प्रॉपर हे बघितलं किंवा तिथल्या सोयी सुविधांवर थोडं लक्ष दिलं तर जिल्हा परिषद खूप चांगलं काम करते। इयत्ता 3रीच्या जो काही विद्यार्थी आहेत त्यांना 2रीच्या सिलेबसचा मजकूर वाचायला लावला, त्याच्यात जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांनी 44.2% विद्यार्थ्यांनी वाचला, खासगी शाळेतल्या 36.6% विद्यार्थ्यांनी वाचला। 2रीच्या स्तरावरील वाचन 5वीच्या विद्यार्थ्याला करायला लावलं, 66% विद्यार्थ्यांनी ते केलं। 3 अंकी संख्येला एका अंकाने जर भागायला लावलं 8वीच्या विद्यार्थ्यांना तर फक्त 40.5% विद्यार्थ्यांना येतं, म्हणजे भागाकार न करता येणारे विद्यार्थी हे महाराष्ट्रात 60% आहेत आणि हे फार धक्कादायक आहे। 2 अंकी संख्या ओळखणारे 32% आहेत, भागाकार करू न शकणारे 20.5%, म्हणजे भागाकार जे करू शकत नाही त्यांना वजाबाकी करायला लावली तर ते वजाबाकीमध्ये 20.5%नाच वजाबाकी जमते। म्हणजे याच्यावरून आपल्याला गणिताचा एकंदर हे येतोय की काय परिस्थिती आहे। गणिताची भीती वगैरे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर सीबीएसईने 2020 पासून एक महत्वाचा निर्णय घेतलाय जो आपण आधीच्या लेक्चर्समध्ये कव्हर केला होता, तो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल गणित हा विषय समोर ठेवून सीबीएसईने घेतलेला महत्वाचा निर्णय कुठला होता। आणि दुसरं महत्वाचं की 2014 पासून या गुणवत्तेत वाढ होते असं निदर्शनास आलेलं आहे असरच्या अहवालामधून। सो ही चांगली बाब आहे। उद्या पूर्णपणे पुणे शहरामध्ये पाणी पुरवठा नसणार आहे, सो जे पुण्यामध्ये विद्यार्थी आहेत त्यांनी बाब लक्षात ठेवा, लायब्ररीत जाण्याच्या आधी जरा पाणी भरून जा। महात्मा फुले जन आरोग्य आणि आयुष्यमान भारत या दोन्ही योजना संयुक्तपणे राबवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि याच्यामध्ये एकूण 1209 वैद्यकीय उपचार मिळणार आहेत। या सगळ्या योजना आपण कव्हर करणार, सो डोंट वरी अबाउट दॅट, शुक्रवारचं लेक्चर करा। नवी मुंबईचं विमानतळ 2020 पर्यंत सेवेत असणार आहे, सो ही एक महत्वाची। संपादकीमध्ये ईशान्य भारताचा उल्लेख आहे। नागरिकत्व विधेयक आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, ते कुठलं विधेयक होतं, त्याची तरतूद काय होती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकाल। हे ऑलरेडी मी 2-3 वेळा डिस्कस केलं आहे आणि याच्या संबंधी ईशान्य भारतामध्ये नाराजी आहे। नॉर्थ ईस्ट मधला जनता जी काय ती धर्म, जाती, बोली याच्यात विभागलेली असून त्याचा कोणताही विचार न करता तेथील समस्यांना भिडणं हे धोकादायक ठरू शकतं। म्हणजे रेस्ट ऑफ इंडिया हा पॅट्रियार्कियल आहे, पण तिथं मॅट्रिलिनियल सोसायटी आहे, मातृसत्तात्मक आपल्याला बघायला मिळतं। सो नॉर्थ ईस्टचं कल्चर फार वेगळं आहे आणि त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच आपण त्या प्रश्नांची उत्तरं शोधली पाहिजेत असं यांचं म्हणणं आहे। डेटा सायन्सवर आलेलं आहे बघा, लोकसत्ता नियमितपणे लिहित आहे। युपीएससी मराठीमधून करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा डेटा खूप महत्वाचा आहे। धंद्यासाठी काय पण असं संपादकीय आलेलं आहे, हिच्यामध्ये नफा कमवण्यासाठीच्या विविध संधी आहे। आपण कुठलंही अँड्रॉइड ऍप्लिकेशन डाउनलोड करतो किंवा मग वेगवेगळ्या ठिकाणी आपली माहिती देतो, त्याचं विश्लेषण करून कोणती जाहिरात आपल्याला दाखवली पाहिजे हे सगळं बघितलं जातं आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर बिझनेस उभा केला जातो, या आशयाचं हे आर्टिकल आहे, हे एक लक्षात घ्या। अल्पसंख्याक शिष्यवृत्ती याच्यासाठी विद्यार्थ्यांच्या खात्यावरती डायरेक्टली जमा करण्यासाठी संस्था चालकांचा महाराष्ट्रातला विरोध आणि त्याच्या संबंधीची केस, याच्या संबंधीची पण न्यूज आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे झालंच पाहिजे, त्यात कसलाही वाद नाही, संस्था शिष्यवृत्ती खातात। राजशहा अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये प्रसिद्धी विभागात काम करणारे पहिले भारतीय अधिकारी आहेत आणि यांनी राजीनामा दिलेला आहे, सो ही इज इन न्यूज। इराकने उपग्रहाचं प्रक्षेपण केलं होतं पण ते अयशस्वी झालेलं आहे। पायम नावाचा हा उपग्रह होता, अमेरिकेने टीका पण केली होती तरी सुद्धा यांनी पाठवला आणि तो अपयशी झाला।
हा ना, इस्रोला दिला असता तर आपण आरामात पाठवला असता, एकदम निवांत. इस्रोचा चांगला बिझनेस सेट झाला, आता आपण पाठवत असतो सगळ्या जगाचे. हा ना, हे इराणने गडबड केली. आता दोस्ती नावाचा दुसरा उपग्रह पण ते सोडणार आहे, म्हणायची तारीख अजून क्लिअर नाहीये. हा पायम जो आहे तो कक्षेत गेलाच नाही, पण आधी टेस्ट त्यांनी सक्सेसफुल झाली होती. अमेरिकेने नुकतीच इराण सोबतच्या 2015च्या अणुकरारातून सुद्धा माघार घेतलेली आहे, त्यामुळे अमेरिका इराण थोडासा प्लस मायनस आहेत सध्या. डिफेन्स सायबर एनर्जीची स्थापना करण्यात येणार आहे, हे खूप महत्वाचं आहे. डिफेन्स सायबर एनर्जी लष्कराच्या तिन्ही दलांच्या सायबर हल्ल्यापासून बचाव होण्याकरता लष्कराच्या इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफच्या मदतीने स्थापन होणार आहे. सो डिफेन्स सायबर एनर्जी येत्या काळामध्ये सायबर हल्ल्यांपासून सुरक्षेकरता स्थापन करण्यात येईल. सो ही एक महत्वाची न्यूज आहे जी आपल्याला विचारली जाऊ शकते. 18 जानेवारी शुक्रवारी दुपारी 3 वाजता शासकीय योजनांचं आपलं वर्कशॉप आहे. त्याच्याकरता तुम्ही नक्कीच आवर्जून उपस्थित राहा. आपण महाराष्ट्र शासन केंद्र सरकारच्या महत्वाच्या न्यूज बघणार आहोत, ज्या आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. मागच्या वर्षी जीएस मध्ये 5 न्यूज होत्या, सो 10 मार्काचं वेटेज होतं. डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या टेलिग्राम चॅनललाही फॉलो करा. डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचे काही सजेशन असले ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद.